नमस्कार, मी अश्विन बापट. आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर. बुलेटिनच्या सुरुवातीला आजच्या दिवसभरातली आणि तासातली एक मोठी बातमी. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या वकिलांनी राहुल यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा कोर्टात केला. या प्रकरणामध्ये आता मोठा ट्विस्ट आलाय. आपल्याला विश्वासात न घेता वकिलांनी हा दावा केल्याचं राहुल गांधींचं म्हणणं आहे. त्यामुळे राहुल गांधींचे वकील उद्या आपलं म्हणणं नोटिशीद्वारे मागे घेणार आहेत. वकील मिलिंद पवार यांनी राहुल गांधींशी चर्चा न करता परस्पर राहुल गांधींच्या जीवाला धोका असल्याचं पुणे न्यायालयात नोटिशीद्वारे सांगितलेलं. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींच्या विरुद्ध दाखल केलेल्या बदनामीच्या खटल्याची सुनावणी पुणे सत्र न्यायालयात पार पडली. त्यावेळी वकिलांनी हा दावा केला होता. मात्र काँग्रेस पक्षाच्या लीगल सेलकडून आलेल्या सूचनेनंतर हा अर्ज मागे घेण्यात येणार आहे. राहुल गांधींचं ट्विट मी पाहिलेलं नाही, पण 100% मी सांगतो राहुल गांधींशी चर्चा नाही किंवा राहुल गांधींची कन्सेंट घेतली किंवा राहुल गांधींना काहीतरी धमक्या आल्यात म्हणून त्यांनी सांगितलं, असं काही घडलेलं नाही. केसच्या दृष्टीने, केस चालवण्याच्या दृष्टीने जे करावं लागतं ते माझ्या वकील म्हणून मी ते डोक्याने केलं. पण नंतर चर्चेतून असं कळलं की ते पॉलिटिकली काही त्यांना प्रॉब्लेम असावा म्हणून मी ते विड्रॉ करतो. तर राहुल गांधींच्या वकिलांनी कोर्टात नेमका काय दावा केलाय ते पाहूया. आजीचं जे झालं ते होईल अशी धमकी भाजप नेते तरविंदर मारवा यांनी राहुल गांधींना दिली असं वकिलांनी कोर्टात दावा केला. भाजपच्या आणखी एका नेत्याने राहुल गांधींना दहशतवादी म्हटलंय. याचिकाकर्ते सात्यकी सावरकरांचे गोडसे घराण्याशी असलेले संबंध पाहता राहुल गांधींच्या जीवाला धोका आहे असा दावा वकिलांनी कोर्टात केला.